नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज दिनांक 28 सप्टेंबर 2025, दिवस 7वा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे कालरात्री देवी. तिचे स्वरूप अतिशय भीषण आहे. संपूर्ण देह काळ्या रंगाचा आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणतात. या देवीने नरकासूर, शुंभ निशुंभ, रक्तबीज यांसारख्या असुरांचा वध केला. तिला शुभंकरी असंही नाव दिलं जातं, कारण भीषण रूप असून सुद्धा भक्तांना नेहमीच मंगल आणि शुभ फळ देते. तिच्या गळ्यात माळा, डोक्यात ज्वाळा, केस विस्कळलेले आहेत. तिच्या 4 हातांपैकी एक हात आशीर्वादाचा, दुसऱ्या हातात अभय मुद्रा आणि उरलेल्या दोन्ही हातांमध्ये तलवार व लोखंडी खंजर आहे. या दिवशी कालरात्री स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते. रात्री दीपमाळ प्रज्वलित करून देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीच्या उपासनेमुळे सर्व प्रकारची भीती, अडथळे दूर होऊन शत्रूंचा नाश होतो. जीवनात सकारात्मकता, आत्मबल, शांती प्राप्त होते. या देवीच्या मुखातून अग्निज्वाला निघतात. या देवीचे वाघ गाढव आहे. या देवीला नैवेद्यात गुळ भाकरी, गुळ नारळ, जवसाची पोळी, फळे, पंचखाद्य, काळे तीळ हे पदार्थ शुभ मानले जातात. या दिवशी केशरी रंगाला विशेष प्राधान्य दिले जाते. केशरी रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. केशरी रंग म्हणजे धैर्य, शौर्य, पराक्रम व त्याग. हा रंग योद्ध्यांचा आणि संतांचा म्हणून ओळखला जातो. हा रंग देवीच्या उपासनेसाठी मंगल मानला जातो. तो भक्तांना स्फूर्ती, विजय आणि शक्ती प्रदान करतो. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावणे हे शुभ मानले जाते. तर ही होती कालरात्री देवीची माहिती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय अंबे.